तर मंडळी, बाजारामध्ये अगदी फ्रेश मटार मिळत आहेत, त्यामुळे ह्या सीझनमध्ये तुम्हाला जेवढे मटारचे पदार्थ करता येतील ना तेवढे करून खा। इथे मी एकदम सिंपल अशी भाजी दाखवते तुम्हाला पालक यूज करून। तर त्यासाठी 1 वाटी मटार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी। आता याच्यामध्ये चमचाभर मीठ घालून आपल्याला यांना उकळून घ्यायचे। मीठ घातल्याने चव खूप छान येते। आता इथे पालक आहे तो स्वच्छ निवडून धुवून मी घेतलेला आहे। आता याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे, शक्य होईल तितकं बारीक कट करून घ्यायचं। आता बाकीच्या गोष्टीही मी चॉप करून घेतलेत। 5-6 लसणीच्या पाकळ्या, 1 मीडियम आकाराचा कांदा, कढीपत्ता, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे मी। आता काही स्पायसेस घेतलेत। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतलाय मी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 चमचे आपल्याला बेसन लागणार आहे, जे एकदम बारीकवाला असतं ना ते। आता एका कढईमध्ये 2 चमचे सारखं तेल घेतलंय मी। तेल चांगलं तापू द्यायचं। मग याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिऱ्याची फोडणी द्यायची। जिरं चांगलं फुललं की मग आपण चिरून घेतलेला जो लसूण आहे तो घालायचा आहे। लगेचच आपल्याला कांदा आणि कढीपत्ता याच्यामध्ये घालायचा आहे। अगदी सिंपल आणि साधी रेसिपी आहे ही। याच्यामध्ये आपल्याला पालक उकळून घ्यायची काहीच गरज नाहीये किंवा वेगळी प्रोसेस करायची काहीच गरज नाही। सिंपल साधी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आता आपली फोडणी आहे ती छान परतली, कांद्याचा हलका कलर चेंज झालाय की मग याच्यामध्ये आपल्याला जो टोमॅटो चिरून घेतला होता तो घालायचा आहे। तोही छान परतून घ्यायचा। टोमॅटो छान परतला की आपण जेही स्पायसेस काढून ठेवले होते ना ते याच्यामध्ये सगळे घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचे। मी संपूर्ण भाजीचं मीठ इथे घालतेय। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं मीठ आता घालून नंतर जरी घातलात तरी चालेल, म्हणजे मिठाचा अंदाज येईल। छान असं परतून घ्यायचं। मग याच्यावरती चिरून घेतलेला जो पालक होता ना तो घालायचा आहे। बारीक चिरून घेतला ना की परतायला सोपं जातं। आता याला छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून अगदी 2 मिनिटासारखं वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पालक अगदी सॉफ्ट झालाय आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे भाजीला। आपल्याला अगदी अशीच पाहिजे। छान असं 1-2दा परतून घ्यायचं। मग आपण जे बेसन काढून ठेवलं होतं 2 चमचे ते अगदी जरा जरा करून याच्यावरती घालायचं आहे आणि परतत राहायचं आहे। एकदम घालायचं नाही, नाहीतर बेसनच्या गुठळ्या होतात। आणि गॅस आहे तो बारीक ठेवायचा आणि बेसन चांगलं परतून घ्यायचं आहे। आपण कच्चं बेसन वापरतोय त्यामुळे ते चांगलं भाजलं जाणं खूप गरजेचं आहे, नाहीतर भाजीमध्ये ते कच्चट असं लागतं। छान असं 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं तेलावरती, म्हणजे बेसन मस्त भाजलं जातं। बघू शकता मस्त असा गोळा होतोय त्याचा तयार। मस्त ते भाजलं गेलंय की मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय। कोमट किंवा गरम पाणी घाला, गार पाणी घालू नका। जर गार पाणी घातलात ना तरी सुद्धा गुठळ्या होण्याची शक्यता असते। अगदी अर्धा ग्लास सारखं पाणी याच्यामध्ये मी घातलंय आणि एकसारख्या डायरेक्शनमध्ये घोटून याला मिक्स करायचं, म्हणजे एकजीव मिक्स व्हायला मदत होऊन जाते। छान असं सगळं मिक्स झालं की आपण उकळून घेतलेला जो मटार होता ना तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। इथेच भाजी आपली किती छान दिसते, तुम्हाला आयडिया आली असेल। आता हे छान एकामेकामध्ये मस्त मिक्स व्हावं यासाठी झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे फ्लेवर आहेत ते भाजीमध्ये छान उतरतात आणि भाजीला खूप छान चव येते। आणि 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आणि परफेक्ट कलरमध्ये आपली सिंपल आणि साधी ही भाजी बनवून तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घातली मी आणि मस्त अशी आपली भाजी चपाती, भाकरी किंवा नान, कुलचे कशासोबतही खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे। तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। खा, प्या, मजा करा। अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू। बाय बाय।